नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वीच्या पेपर पहिला यामधील गणित या विषयातील चौथा घटक मापन किंवा महत्वमापन या घटकातील उपघटक 5वा नाणी व नोटा यावर आधारित असलेली उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या 5 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला काही गोष्टी या माहित असणं आवश्यक आहे, ते म्हणजे 1 रुपया बरोबर 100 पैसे, पाव रुपया म्हणजेच 25 पैसे, अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे आणि पाऊण रुपया म्हणजेच 75 पैसे। या रुपयाची जी पैशामध्ये फोड आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, कारण यावर आधारित असलेले प्रश्न आपल्याला पुढे सोडवायचे आहेत। चला सुरुवात करू। आजचा पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर दिसतो या ठिकाणी। बघा पहिला प्रश्न, 12 रुपये बरोबर किती पैसे हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आहे। 12 रुपयाचा आपल्याला पैशामध्ये या ठिकाणी फोड करायची आहे। चला आपल्याला माहित आहे की 1 रुपया बरोबर आपल्याला माहित आहे तो म्हणजे 100 पैसे। ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला 12 रुपयाचे किती पैसे होतात ते बघायचे। 12 गुणिले 100 पैसे म्हणजेच 1200 पैसे। लक्षात घ्या, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं 12 रुपये याचे पैशामध्ये होतात 1200 पैसे आणि 1200 पैसे हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दर्शवले, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 3 हे उत्तर निश्चित करतोय। पुढे जाऊ। दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आहे। बघा, 8.95 रुपये म्हणजे किती रुपये आणि किती पैसे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आता लक्षात घ्या, आपल्याला माहित आहे की 8.95 म्हणजे हे 9 पूर्ण नाहीत, तर 9 पूर्ण होण्यासाठी पाव रुपया हा या ठिकाणी कमी आहे, म्हणजे इथं पूर्ण काय आहेत तर 8 रुपये पूर्ण आहेत आणि 8 रुपये आणि त्यासोबत 75 पैसे म्हणजे पाऊण रुपया। ओके, 75 पैसे या ठिकाणी आपल्याकडं आहे, म्हणजे 8 रुपये 75 पैसे यालाच आपण 8.95 असं संबोधतो। म्हणून 8 रुपये 75 पैसे आपल्याला कुठे दाखवले तर 8 रुपये 75 पैसे आपल्याला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसऱ्यामध्ये आपल्याला ते दिसतंय, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 निश्चित करतोय। पुढे जाऊ विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आपल्या समोर आहे। प्रश्न बघा, प्रश्नामध्ये काय दिले, सविताकडे 10 रुपयाच्या व 5 रुपयांच्या काही नोटा आहेत। काही हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे, काही नोटा आहेत। या सर्व नोटांची एकूण किंमत होते 135 रुपये असेल तर सविताकडे 5 रुपयांच्या किती नोटा आहेत। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये जर आपल्याला या ठिकाणी काहीच्या ऐवजी इथं जर समान हा शब्द असता, समान नोटा आहेत असा जर शब्द असता तर तो प्रश्न सोपा होता, पण या ठिकाणी काही हा शब्द आलेला असल्यामुळे आपल्याला नेमकं सांगता येणार नाही की 10च्या किती नोटा आहेत आणि 5च्या किती नोटा आहेत हे आपल्याला सांगता येत नाही। पण या दोन्हीची बेरीज मात्र, या दोन्हीच्या बेरीज केल्यानंतर आपल्याला 135 रुपये होतात हे मात्र माहित आहे। आपल्याला या प्रश्नामध्ये बघा, लक्षात घ्या, 5 रुपयांच्या नोटा किती आहेत ते विचारलं। बघा, जर 10 रुपयांच्या नोट असतील तर हे 10 ची जर एक नोट असेल तर 10 रुपये होतील, 2 असतील तर 20, 3 असतील तर 30, 4 असेल तर 40, अशा पद्धतीने लक्षात घ्या एकक स्थानावरती 0 असणाऱ्या या नोटांचं मूल्य आहे। ठीक आहे, आता आपण समजून घेऊ की 5च्या नोटा, 5ची जर एक नोट असेल तर 5 रुपये होतील, 2 नोटा असतील तर 10 होईल, 3 नोटा असतील तर 15, 4 नोटा असतील तर 20। आता जर आपण 10ची एक नोट आणि 5ची एक नोट असं जर आपण गृहीत धरलं तर आपलं उत्तर की हे दोन्ही एकत्र केल्यानंतर 15 येते।
या ठिकाणी दोन दोन नोटा जर आहेत, 10च्या 2 आणि 5च्या 2, तर त्या ठिकाणी उत्तर 30 येतं. ठीक आहे, तीन तीन नोटा आपण गृहीत धरूया. तर या ठिकाणी उत्तर बघा 30, 40, 45, म्हणजे 10च्या कितीही नोटा असल्या आणि त्यासोबत जर 5च्या समसंख्या असलेल्या नोटा असतील तर येणारं उत्तर हे एकक स्थानी 0 असणारं असतं. ठीक आहे, बघा कसं. समजा आपल्याकडे 10च्या 5 नोटा आहेत म्हणजे 50 रुपये आणि 5च्या 4 नोटा आहेत तर त्याचं मूल्य होतं 20 रुपये. ठीक आहे, आणि हे याचं उत्तर येतं आपल्याला 70. आणि जर 5च्या नोटा जर आपण 5 आहेत असं गृहीत धरलं तर समजा हे 50 अधिक 25, तर येणारं उत्तर हे आपलं 75 येतं. म्हणजे एकक स्थानी 5 असलेली संख्या आपल्याला मिळणार आहे. आता आपल्याला जे मूल्य आहे ते 135 आहे. म्हणजे 5च्या ज्या नोटा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या विषम संख्या आहे. 5च्या नोटांची संख्या ही विषम आहे. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये हा जो 22 दिलाय ती नोटांची समसंख्या आहे. ही जी 24 आहे ती नोटांची समसंख्या आहे. म्हणून हे दोन पर्याय आपण रद्द करणार आहोत. हे दोन पर्याय आपले उत्तर असणार नाही. विषम संख्या नोटांची बघा कुठे आहे, 27 आणि या ठिकाणी 23. चला आपण असं गृहीत धरू की 5च्या नोटा आपल्याकडे 27 आहे. बघा म्हणजे 27 गुणिले 5 जर आपण केलं तर याचं उत्तरच येते 135. म्हणजे या ठिकाणी 10ची एकही नोट आपल्याला नाही जर 27 5च्या नोटा असतील तर. म्हणून 27 देखील आपलं उत्तर असणार नाही. तर आपलं उत्तर योग्य कोणतं असणार आहे, 23. कारण 23 बघा 23च्या 5 रुपयाच्या जर 23 नोटा असतील तर त्या होतात 115 रुपये. आणि यानंतर 10च्या 2 नोटा म्हणजे त्यांचं मूल्य होतं हे 135. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 1 हे निश्चित करत आहोत. पुढे जाऊ. पुढचा चौथा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आहे. प्रश्नात काय ते विचारले बघा, 4 रुपये 75 पैसे वजा 2 रुपये 15 पैसे बरोबर किती. या ठिकाणी सरळ सरळ ही वजा बाकी. बघा आपण रुपये आणि पैसे किती रुपये आहेत, 4 रुपये आणि इथं आहेत 75 पैसे. किती वजा करायचे, 2 रुपये 15 पैसे. चला 5 मधून 5 0, 7 मधून 1 गेले 6 आणि या ठिकाणी 4 मधून 2 तर 2 शिल्लक उरले. म्हणजेच 2 रुपये आणि 60 पैसे हे आपले शिल्लक उरलेले आहेत आणि तो आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दर्शवलेला आहे उत्तर. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 हे निश्चित करत आहोत. पुढे जाऊ. 5वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आहे. काळजीपूर्वक बघा काय विचारले प्रश्नामध्ये. 20 रुपयांच्या 4 नोटा आहेत, 5 रुपयांच्या 8 नोटा आहेत व 10 रुपयांच्या 9 नोटा मिळून किती रुपये होतील. 20 रुपयांच्या किती नोटा आहेत, 20 गुणिले 4 बरोबर 20 चोक 80 रुपये. 5 रुपयांच्या किती नोटा आहेत, 5 गुणिले 8, 8 नोटा आहेत 85 40 रुपये. आणि 10 रुपयाच्या किती नोटा आहेत, 10 रुपयाच्या 9 नोटा आहेत म्हणजे 90. आता या सर्व नोटांचं एकूण मूल्य किती हे आपल्याला विचार. चला 0 9 13 आणि 8 ही 21 म्हणजे 210 रुपये हे या सर्व नोटांचं मूल्य आहे. आणि 210 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दर्शवलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण पर्याय क्रमांक 2 हे निश्चित करत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जे पहिले 5 प्रश्न पाहिलेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला हे सर्वच्या सर्व 5 प्रश्न व्यवस्थित समजलेले असतील. यानंतर व्हिडिओच्या पुढील भागामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 ते 10 या 5 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया.
पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.